This is our private beach. आमच्या ट्रिप मधली सगळ्यात बेस्ट लोकेशन. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन. तर आम्ही आलो आज आमच्या स्टेला ओनेस्ट ओशियनो पार्क. तर चला मी दाखवतो तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी. हे असं काय त्यांचं एंट्री गेट आहे पूर्ण. वेलकम. आता आपण जाऊया प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला. तर ही आहे आमची रूम. रूम 2 इज हिअर. खतम. एवढाच आहे. इथे मागे जंगल आहे, या साईडला पण जंगल आहे. अँड हिअर इज अ वॉशरूम. नाईस. तर तुम्ही आता बघितली रूम. आणि आता मी दाखवतो तुम्हाला ओ फिश रेस्टॉरंट. हे त्यांचंच आहे. ते पूर्ण असं झाडांमध्ये असलेलं जंगल टाईप आहे. जंगलमध्येच आहे पूर्ण हॉटेल. हॉटेलची साईड फक्त एवढंच आहे. रूम्स होमस्टे टाईप एवढाच आहे. आणि बाकी सगळं सुरूची झाडं, आंबे, नारळाची झाडं, सगळं हेच आहे. ही आपली कार. लहान मुलांसाठी गार्डन. छोटं मंदिर पण आहे इथे. आणि त्या साईडला आहे पूल. ते आम्ही तुम्हाला रात्री दाखवू, एक्सप्लोर करू. आणि हे फंक्शनसाठी आहे. होप सो हे माझ्यासाठी असेल. तर चला जाऊया आपण आता बीचवर. So my husband has found something. दगड पडलेला आहे खाली. Successfully. हो. थांब झोका देते. नाईस. हो. तर तुम्हाला पीस पाहिजे तर इथे या. मी या हॉटेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. मस्ट विजिट. जर तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर नक्की इथे विजिट करा. फक्त नारळ डोक्यात नाही पडला पाहिजे. हे आहे ट्री हाऊस, जे उबडखाबड पडलेलं आहे. पहिले इथे रूम्स वगैरे असतील तर ते अजून जुनं झालं. आणि तुम्ही इथे येऊन कॅम्पिंगसुद्धा करू शकता. हॉटेलवर कोणीच नाही आहे. हे आमच्यासाठी आज प्रायव्हेट हॉटेल. We are all alone. फक्त स्टाफ आणि आमच्यासाठी सगळे सर्विस चालू आहे. वीकडेमध्ये विजिट केलं ना तुम्हाला गर्दी कुठेच नाही भेटणार. ना रोडला ना हायवेला कुठे. बीचला पण कोणच नसतं ह्या टाईमला. वाव, व्हॉट अ बीच. बाय मालदीव्स, ट्राय रत्नागिरी. दिस इज आवर प्रायव्हेट बीच. मी सांगतो हे गोव्यापेक्षा मस्त आहे. बेस्ट लोकेशन आहे गोव्यापेक्षा. सुरमई थाळी. विथ दिस व्ह्यू. तर गेस करा आम्ही कुठे आलो असेल. आमच्या ट्रिपमधली सगळ्यात बेस्ट लोकेशन. हा हा. असा काही रोड आहे उतरायला आम्हाला. समोर बीच.
तर या व्ह्यूला बाय करायची वेळ आलेली आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या प्रायव्हेट बीचला. सनसेट आम्ही तिथेच बघणार आहे. तर ड्रोन शॉट आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. आणि मला आता माझ्या वाईफला पकडून चालू द्या, मग आपण भेटू थोड्या वेळाने. मला भीती वाटते. इथे आम्ही कार पार्क केलेली आणि इथून सगळ्या पायऱ्या आहेत खाली उतरायला. बीचलाही जाऊ शकतो. बीचला आम्ही गेलो नाही, बीचलाही उतरता येतं. आणि तिथे केव्ज आहेत. मस्त बीच आहे. कधी रत्नागिरी साईडला आला तर ट्राय करा. 1 आवरवर असेल रत्नागिरीपासून. चलो निकलते. गाडी स्टार्ट केली. उतरताना काही वाटत नाही, पण चढताना दम लागतो परत. आणि ऊन त्यामुळे खूप जास्त. भेटूया आता आमच्या प्रायव्हेट बीचला. केळशी बीच व्ह्यू पॉईंटला जायचं असेल तर असं गावातून जायला लागतं. फुल गावातला रोड, विलेज लाईफ. अशा कोंबड्या बाजूला करायला लागतात गावातून आला की. हे रिअल कोकण. कोकण 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 कोकण. आमचं हॉटेल आहे 23-22 किलोमीटर, 37 मिनिट्स. थोडा ऑफ रोड पण आहे, तर मेक शुअर गाडीचे टायर चांगले असतील. ग्राउंड क्लिअरन्सचा काही इश्यू नाही आहे, पण कारचे टायर नीट पाहिजे, तर इथे स्किट मारतो. तर आम्ही पोहोचलो आहे आमच्या प्रायव्हेट बीचला. हे आहे आमचा प्रायव्हेट बीच. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. तर आम्ही बसले आता सनसेट एन्जॉय करत. समोर सगळा सनसेट, खूप मस्त सनसेट आहे. रात्रीची मासेमारी करायला चालले ते 2 तासांनी परत येणार. आणि इथे ते बोलत की बांगडा पापलेट असं भेटतं. खूप मेहनत आहे मच्छी पकडांमध्ये.
तर सनसेट झालेला आहे आणि आता अलविदा कहते हैं बीच को, कल आएंगे मॉर्निंग वॉक को. तो चाललो हॉटेलवरती. And we'll stay young forever. We'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shot from the top. We're gonna be two hearts running wild. We're gonna be. हॅलो गाईज, मला बायकोने दिलं आहे ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज. टाडा, आणि मस्त केक. थँक्यू वाईफ. You're welcome. तर आमचा डिनर वगैरे सगळं झालेला आहे. आमची डिनर डेट खूप मस्त झाली आणि आमचा आजचा दिवस खूप चांगला गेला. फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती आज. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज़ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. टिल देन बाय. दसोदानिया.